थांबा मित्रांनो, घराबाहेर पडण्यापूर्वी ही महत्त्वाची माहिती एकदा नक्की ऐका, कारण अवकाळी पावसाची तीव्रता वाढत असून पुढील 72 तास महाराष्ट्रासाठी चिंताजनक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हवामान विभागाने राज्यातील अनेक भागांसाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे. काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याचे ज्येष्ठ अभ्यासक पंजाबराव ढग यांनी देखील महाराष्ट्रातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. तर नेमकं काय घडतंय महाराष्ट्रात हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या लावा ताकद मराठी या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा. चला तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. आज रात्रीपासूनच वातावरणात मोठा बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या आर्द्र वाऱ्यामुळे महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये ढगांची दाटी वाढली आहे. त्यामुळे पुढील 3 दिवसात विविध जिल्ह्यांमध्ये पाऊस, वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची दाट शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्यासाठी देखील हवामान खात्याने सांगितलं आहे. त्याचबरोबर हा केवळ साधा पाऊस नसून काही भागामध्ये गंभीर हवामान परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अलर्ट जारी करण्यात आले आहेत. काही भागांना रेड अलर्ट, तर काही भागांना ऑरेंज अलर्ट, तर काही भागांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. अनेकांना प्रश्न पडला असेल की मान्सून अजून पूर्णपणे केरळमध्ये दाखल झाला नसताना एवढा पाऊस कसा पडतोय. यामागे समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र, वातावरणातील वाढलेली आर्द्रता आणि बदललेले हवामान प्रणाली हे प्रमुख घटक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. गेल्या काही दिवसात महाराष्ट्राने हवामानाची 2 टोकं अनुभवली आहेत. विदर्भात तापमान 45 ते 48 डिग्री अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले होते, तर मुंबई, पुणे, कोल्हापूर आणि आसपासच्या भागात वादळी पावसामुळे दुपारीच अंधार पडल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. शेतकरी बांधवांसाठी हा काळ विशेष महत्त्वाचा आहे. उन्हाळी पिकांची काढणी आणि मान्सून पूर्व मशागतीची कामे सुरू असताना अचानक येणारा पाऊस नुकसानकारक ठरू शकतो का? त्यामुळे काढणी केलेले पीक सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावे. ताडपत्री किंवा प्लास्टिकने झाकून त्यांचे संरक्षण करावे. जनावरे झाडाखाली न बांधता सुरक्षित गोठ्यात ठेवावीत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम राहणार असून काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा जोर वाढणार आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि काही प्रमाणात विदर्भातील भागांवर या बदलत्या हवामानाचा परिणाम दिसून येऊ शकतो. पुढील 72 तास नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी. विजांच्या कडकडाटावेळी उघड्यावर थांबू नका. झाडाखाली आश्रय घेणे टाळा. नदी, नाले आणि पाण्याच्या प्रवाहाजवळ जाणे शक्यतो टाळावे. घरावरील पत्रे, हलक्या वस्तू आणि इतर साहित्य सुरक्षित ठेवावे. किंवा ही महत्त्वाची माहिती आपल्या कुटुंबियांपर्यंत, मित्रांपर्यंत आणि शेजाऱ्यांपर्यंत नक्कीच पोहोचवा. योग्य वेळी मिळालेली माहिती अनेकदा मोठे नुकसान टाळू शकते. तुमच्या भागात सध्या हवामान कसे आहे? पाऊस सुरू आहे का, की अजून उष्णतेची लाट कायम आहे? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. मित्रांनो, हवामान अभ्यासक पंजाबराव ढग यांचा अंदाज संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधव अतिशय महत्त्वाचा मानतात. महाराष्ट्रात सध्या तीव्र गतीने वारे वाहत असून अरबी समुद्रात प्रचंड प्रमाणात बाष्प जमिनीकडे येत आहे. एकीकडे दुपारच्या वेळी तापमान 40 अंशाच्या पार जात असल्यामुळे हवेचा दाब कमालीचा कमी झाला आहे. पंजाबराव ढग यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की हा पाऊस साधा सुद्धा नसेल. दुपारनंतर अचानक आकाशामध्ये काळे कुट्ट ढग जमा होतील आणि ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहतील. विजांचा कडकडाट इतका भयानक असेल की यामुळे जीवितहानी आणि वित्तहानी होण्याचा धोका सगळ्यात जास्त आहे. म्हणून पंजाबराव ढग यांनी पुढील 3 ते 5 दिवस शेतकऱ्यांच्या शेतीचे कामे करताना अत्यंत सावध राहण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आता आपण वळूयात आपल्या मुख्य मुद्द्याकडे. पंजाबराव ढग यांनी सांगितलेल्या किंवा वर्तवलेल्या अंदाजानुसार
ते 10 जिल्हे कोणते आहेत जिथे ढगफुटीसारखा पाऊस पडू शकतो? त्याचे सविस्तर विश्लेषण खालीलप्रमाणे आहे. त्यामध्ये पहिला जिल्हा आहे सांगली जिल्हा, दुसरा जिल्हा आहे सातारा. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि सातारा या दोन्ही जिल्ह्यांमध्ये पुढील 5 ते 6 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. पंजाबराव अडक यांच्या मते या भागातील दुष्काळी पट्ट्यात म्हणजेच आटपाडी, जत, कवटेमंकाळ, मान आणि खटाव या तालुक्यामध्ये दुपारनंतर अचानक ढग दाटून येतील आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडेल. काही ठिकाणी स्थानिक पातळीवर ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. तिसरा जिल्हा आहे कोल्हापूर जिल्हा. दक्षिण महाराष्ट्र, कोल्हापूर जिल्हा आणि विशेष करून घाटमाता परिसर म्हणजेच राधानगरी, चंदगड या भागात पश्चिमेकडून येणारे बाष्पयुक्त वारे सह्याद्रीच्या रांगांना धडकतील. यामुळे या भागात पुढील 6 दिवस मुसळधार पावसाची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर चौथा जिल्हा आहे पुणे आणि 6वा जिल्हा आहे अहिल्यानगर. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भाग, मंचरखेड, जुन्नर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील दक्षिण भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा मोठा फटका बसण्याची दाट शक्यता आहे. या भागात वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळे जुनी झाडे, घराची पत्रे उडून जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी. 6वा जिल्हा आहे नाशिक जिल्हा. उत्तर महाराष्ट्राचे प्रवेशद्वार असलेले नाशिक जिल्ह्यात केवळ मुसळधार पाऊसच नाही तर काही जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी. 7वा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आणि 8वा जिल्हा आहे जालना. मराठवाड्यातील या 2 जिल्ह्यांना उष्णतेचा पारा जास्त असल्यामुळे तिथे अचानक दुपारनंतर तीव्र वादळ निर्माण होत आहे. धुळीसह वादळी वारा, वीज कोसळण्याची दाट शक्यता. 9वा जिल्हा आहे ठाणे जिल्हा आणि 10वा म्हणजे शेवटचा जिल्हा म्हणजे पालघर. कोकण किनारपट्टीला लागून असलेला ठाणे आणि पालघर जिल्ह्याच्या अंतर्गत भागात मुसळधार मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. त्यामुळे तेथील नागरिकांनी जास्त काळजी घेण्याचे काहीच कारण नाही, कारण फक्त पाऊसच पडणार आहे. त्या ठिकाणी कोणतेही वादळी वारे व विजांचा कडकडाट होणार नाही असे हवामान खात्याचे अभ्यासक पंजाबराव अडक यांनी दिला आहे. हा पाऊस जितका दिलासादायक आहे तितकाच तो धोकादायकही ठरू शकतो. पंजाबराव अडक यांनी स्वतः शेतकऱ्यांना आणि नागरिकांना काळजी करण्याचं कारण सांगितलं आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी करून स्वतःचं घर जपा व स्वतःच्या परिवाराला देखील जपा. ही माहिती सर्व तुमच्या नातेवाईकांना, शेजाऱ्यांना, पाजाऱ्यांना सर्वांना पाठवा, जेणेकरून तुमचंही टेन्शन कमी होईल आणि त्यांचंही टेन्शन कमी होईल. आणि ही बातमी फक्त बातमी म्हणून सोडू नका, तर काळजीपूर्वक स्वतःची व स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या. तर शेतकरी मित्रांनो व इतर नागरिकांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आम्ही देत असतो खऱ्या व विश्वास देणाऱ्या बातम्या. त्यामुळे आमच्या लावा ताकद मराठी या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय महाराष्ट्र मित्रांनो, काळजी घ्या स्वतःची व स्वतःच्या परिवाराची. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.